लंका रावणाची नव्हती, लंका महादेवाची होती. कोणाची होती लंका? महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नाहीये, महादेवाचं आहे. लंकेची पार्वती म्हणतो बघा आपण. लंका निर्माण महादेवानं केली, पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्र वेद उपनिषद तोंड पाठ आहेत रावणाचं. म्हणून तर ज्यावेळेस जनक राजांकडे स्वयंवराचा कार्यक्रम होता, त्यावेळेस रावणही सीतामाईच्या स्वयंवराला गेला होता. आणि जनक राजाला रावण म्हणला, जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशी नियमानुसार कन्यारास अगोदर येते, धनुरास नंतर येते. ब्राह्मण आहेत ना, राशी भविष्य कळतं त्यांना. पण रावणाला जनकाने सांगितलं, नक्षत्रही कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याला आपली मुलगी देणार जो प्रत्येक गुणामध्ये सर्व गुण संपन्न असेल. माझी मुलगी त्याच्या पदरात पडणार जो पुरुषोत्तम असेल. म्हणून तो रामाच्या चरणाशी नतमस्तक आहे. ताकद लक्षात घ्या. बुद्धिवंत होता रावण, शास्त्रवेद पाठ होते, उपनिषद पाठ होते. अशी सुंदर पूजा मांडली रावणाची. इतकी सुंदर पूजा, लंकेची वास्तुशांतीची पूजा बघून महादेव खुश झाले. काय ते शुद्ध मंत्र, काय ते स्पष्ट उच्चार. आधीच शिव कसे आहेत स्वभावाने, भोळे. महादेव म्हणले, रावणा काय सुंदर पूजा केलीत, काय मागायचं ते मागा. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्याला, कळलं महाराज. लंका होती कोणाची? बोलत जा. लंका होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? लोकांचं टिकत नसते. कळलं त्याला, कळलं महाराज. ही तर रावणाची लंका टिकली नाही, ह्यांना वाटतं 2-4 लाख हुंडा टिकल. अवघडच आहे नाही का? आणि लेख म्हणून सांगते, घरात चांगल्या संस्कारांची मुलगी येणं हे सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे. आणि मुलीच्या बदल्यात पैशाची अपेक्षा करणं हे सगळ्यात मोठं पापाचं लक्षण आहे. की तुम्ही लक्ष्मीच्या बदल्यात लक्ष्मीची अपेक्षा करताय. हिम्मत असेल ना दादांनो तर कष्ट करा, मोठे व्हा. बायको आपल्या बळावर सांभाळा. आणि विनंती, मोठे व्हा. पैशाला कमी समजू नका. ही जी म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. तुम्ही श्रीमंत असाल ना, अरे भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, वैभव असावं, सामर्थ्य असावं, ताकद असावी, सत्ता असावी, तरी सुद्धा गळ्यात माळ असावी, कपाला गंध असावा, दारात तुळस असावी आणि मुखात परमात्म्याचं नाव असावं. जगाला ओरडून सांगावं, कितीही श्रीमंती आली तरी परमार्थापेक्षा मोठी श्रीमंती आम्हाला कधीच लोभवत नाही, हे करून सांगावं. पैसे मिळवून तुम्ही जर परमार्थ केला ना, लोक तुम्हाला मानतील. न मिळवता केला, मानणार. हे कलियुग आहे बरं का दादा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगरण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गुरीच भेटत पाहिजे ती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असला ना, खिशात दमडी नसली ना, छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैवण की अगं तर वैवण होती माझं वैवण. अवघड होतो रे दादा. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. बहीण म्हणून सांगते, मागे पुढे बघायचं नाही. आणि कर्तव्य आहे की रे आपलं. ज्या बापाने आयुष्यभर आपल्यासाठी कष्टा खाल्ल्या, ज्या बहिणीनं प्रत्येक सुख आपल्यासाठी त्यागलं, ज्या मायबापाने आपल्यासाठी प्रत्येक सुखाचा त्याग केला, त्या मायबापाला त्यांच्या पडत्या काळात आपण सांभाळणं हे कर्तव्य आहे आपलं. आपण आईबापावर उपकार करत नाही की आपण त्यांना सांभाळतो. त्यांनी जे आपल्याला केलं ना त्याच्या बदल्यात येत आहे. आणि सोपंच आहे की रे, लोहारा कर. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? पुरुष मंडळी, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. लय येडी लोक रे. काही काही माणसं आम्हाला पाया पडून म्हणतात, ताई बायको बाळंती नाही, पोरगा होईन का पोरगी होईल? अरे येड्या, मला पोरग पोरगी कळली असती, मी कशाला बोंबलत फिरली असती? मला कळत असतं होय. अनलॉजिकल परमार्थ करत जाऊ नका तुम्ही. लय येड आहे तुमचं काम. तुमचं कसं आहे, 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव, आणि देव बायको दिना देतच नसतो. भेटली तरी सुधरून राहत नसती. असलं वागून नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा.
इडे बिडे कर तुम्ही काही काही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. माणूस आहे का भूतही तुम्ही? अशी महाराजांच्या पाया पडण्यानी लेकरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई गेली असती. भाषा माझी नाहीये. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. लई इडी माणसे ती. यांचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. तुका म्हणे ते पाहिजे येड्या गबाळ्याचे. यांचा कर्मावर विश्वास नाही, चमत्कारावर विश्वास. अरे कर्म तर चांगले ठेवा. अरे नीतिमत्ता पवित्र असावी, कर्म सत्य असावं, नजरेमध्ये पावित्र्य असावं. प्रत्येक आई बहीण आपल्या आई बहिणीसारखी समजता यावी. अरे विठेवरचा मालक तुम्हाला येऊन दर्शन देईल, तुमचं कर्म सत्य असेल. काही गरज नाही तुम्हाला कुठे जायची. नलगती साया सजावे सुखे येतो घरा. ठाईच बैसोनी आवडी आनंद. योगयाग विधी वायाची उपाधी. योगयाग करू नये असं नाहीये, पण मेडिटेशन करावं एवढी ताकद आपल्यात. योग करायचं सोपं आहे का? कुंडलिनी शक्ती जागृत करावी तेव्हा समाधी लावता येते. आणि कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणभाग, इडा, पिंगला, सुषुम्ना. यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासून षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. हे तुम्हाला जे कळलं ना आता सांगितलेलं की लावा तुम्ही. कळलं तरी लावता येत म्हणून सोपं आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. इथे माणसाचं भ्रमरंध्र असतं. भ्रमरंध्र म्हणजे पॉझिटिव्हिटी सगळी इथं एकत्रित होते. म्हणून करंगळीच्या शेजारच्या म्हणजेच अनामिकेने तुम्ही जर इथे गंध लावला तर तुमच्या डोक्यात बऱ्यापैकी वाईट विचार येत. इट इज सायन्स. का भगवंताचं नाव घ्यावं? दर मिनिटाला शरीरामध्ये नवीन पेशी उत्तेजित होतात. आपली मराठी भाषा कंपनाने निर्मित झालेली आहे. हे सायन्स आहे. तुम्ही जर विठ्ठल म्हणाल, राम म्हणाल, कृष्ण म्हणाल, शिव म्हणाल, साधना कराल, मेडिटेशन कराल, जगण्याचं बळ वाढेल. म्हणून सगळ्या संकटावर उपाय नामस्मरण, नामस्मरण. बस आपण जे आत्ता शिकतो ना, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC, काही नाही. संतांसाठी तिळमात्र ज्ञान आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे 16 वर्षाच्या विठाला 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 सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर माणसाचं कसं आहे, ज्यात लाभ आहे ते घेत नाही आणि जे बिना कामाचं आहे ते घेतल्याशिवाय राहत नाही. अख्खं कीर्तन डोक्यातनं काढतील. कीर्तनात पोरगी पडली होती, तू तुझं बघ. हे महत्वाचं आहे. आपलं आयुष्य वाया चाललं त्याचं काही नाही महाराज. लोकांना लय पण काय करावं लोकांचं म्हणून काही नाही. आणि सामर्थ्य सांगतंय, ज्या व्यासपीठावर विठ्ठलाचं नाम आहे तिथं आलेलं संकट पळवून जायची ताकद आहे. यमही इथे कधी येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. भजनात एवढी ताकद आहे. चला, 750 वर्षापूर्वीचं वर्णन आहे. चाचोचेनी सांडस आहे, खंड जपय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान ते वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण कसं आहे ना, हे कलियुग आहे. हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. असं नाही. हे कलियुग आहे.
इथं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण एखाद्या वेळेस खपायचं नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा माल तर भलतं खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबण नाही झाली. नाही ग माय, एवढी वर्ष संतूर साबण वापरता, खरं सांगा संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं का? जशी ही कल्पना आहे ना तशी संसार सुखाचा हे सुद्धा कल्पनाच आहे बरं का. हे फक्त सगळ्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं आहे, बाकी काही नाही. आणि यातून तरायचं असेल ना तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात तेव्हा मी नचिरात पार्थ मैया विषेत चेतसा. माझ्याशिवाय माझ्या सार्थाशिवाय तू तरणं शक्यच नाहीये. पार्था कायम लक्षात घे, तुला जर हे तुझे वाटत असतील तू यांना नाही मारलं हे तुला मारल्याशिवाय सोडणार आहेत का? अगदीच तसं आहे. आपलं कोण आणि परक कोण हे कळायला आयुष्य निघून जातं. म्हणून मी कोणासाठी किती केलं, मी कोणावर किती प्रेम केलं, माझा किती त्याग आहे, मी किती वेळ दिला, पण माझ्या वाईट वेळेत मात्र माझ्या कोणीच सोबत नाही याचा कधी विचार करू नका. कारण हा जगाचा नियम आहे. तुम्ही कोणासाठी कितीही करा, कितीही जीव लावा, कितीही त्याग करा, तुमच्या वाईट काळात मात्र कोणीच तुमच्या सोबत नसणार आणि परमात्म्याशिवाय तुम्हाला कोणीच साथ देणार हे सत्यच आहे. त्यामुळे त्याची चिंता कधी वाटू देऊ नका. घालून या भार राहिलो हिरविले संपते. विठोबाची इथे एकच सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. बरोबर द्या. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्या हे लेकरू माझं आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी जीवन संपत्ती जी तुम्हाला आम्हाला मिळाली. होईन भिकारी पंढरीचा. कारण सगळ्यात मोठं शास्त्र सांगतं सगळ्यात मोठं धन कुठलं असेल. विपदो विपदो नैव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही सगळ्यात मोठी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो धनवान आहे, ज्याला परमार्थ हे जपता आला. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पण त्याच्यासाठी एक मात्र करावं लागेल, झालो संसार हे त्यागावं लागेल. भक्ती करावी, कारण तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये देवा. कोण आहे मी? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. तुझं अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे. तुझ्या जठरामधली अग्नी म्हणजे शिव, पंचमहाभूत अणु रेणू सुरुवात शेवट अनंत काल मी. मग तूही मी आणि मीही. तुझ्याशिवाय अस्तित्वच नाहीये तर तुझ्याशिवाय मी कसा असेल? मी जिवंत आहे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की देव आहे. अर्थात आहे, फक्त करायचंय काय? भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च उच्च मस्तकम सुनाद दीनो हस्तक मनोज गर्भ मोचनम विशाल रोर लोचन अरंग रंग सागर मणमावि कृष्ण नाग. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुभक्त चित्तरंजनम सदैव. काय नाही, हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही लय भानगडीत पडत जाऊ नका. नाही कळलं तर मरू द्या. चहुवेदी जाणं, सई शास्त्री कारण, 18 पुराण, मायबाप देव एवढं समजून घ्या फक्त. ह्याच्या पलीकडे काही सत्य. देवाचं नाव आहे रे ते, पाप वगैरे देत नाही. देव कधी कोपत आणि कोपतो तो देव नाही, कधीच नाही. फक्त नजर पवित्र ठेवता आली पाहिजे. समदृष्टी घेता समान. आयुष्यभर जर तुम्ही भजन केलं आणि एकदा नजर चुकली काही खरं. छत्रपतींना एवढं माणसं मानतात त्याचं कारणच आहे. माणसांचं चारित्र्य माणसाचं व्यक्तिमत्व सिद्ध करून दाखवतात. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नाहीये. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतंय म्हणून चांगलं वागायचं ही चांगलं वागण्याची व्याख्या आहे. लोकांसाठी नाही वागायचं. अरे काय जगणं होतं माझ्या राजांचं. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतरी कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. बहुत अच्छी परवरिश है उनकी. कौतुक बायकोला वाटलंय. क्या लगता आपको चहापणा, तुमने उनकी बहु बेटी